पानबारा शिवारात गुळाचा टँकर पलटी, लाखो रुपयांचा गुळ मातीमोल. नवापूर तालुक्यातील पानबारा शिवार परिसरात रात्रीच्या सुमारास लिक्विड गुळाने भरलेला एक टँकर पलटी झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात टँकरमधील लाखो रुपयांचा लिक्विड गुळ रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून लिक्विड गुळ भरून एक टँकर क्रमांक NL01 AG 6227 गुजरातच्या दिशेने जात होता. रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात आला असता अचानक टँकरचे ब्रेक फेल झाले. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाला. टँकर पलटी झाल्याने त्यातील साठवलेला मोठ्या प्रमाणावरील लिक्विड गुळ शेतात आणि परिसरात वाहून गेला. यामुळे वाहतूक करणाऱ्या कंपनीचे आणि संबंधित व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने एवढा मोठा अपघात होऊनही टँकर चालक व क्लीनर थोडक्यात बचावले. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. कोंडाईबारी घाटात आठवड्यापूर्वी लिक्विड गुळाचा टँकर पलटी झाला होता. पुन्हा दुसरा टँकर पलटी झाल्याने नेमके कोंडाईबारी परिसरामध्ये गुळाचे टँकर का पलटी होतात हा देखील संशोधनाचा विषय आहे. क्या नाम है आपका? मेरा नाम निम्बाराम है। लगा नहीं ना? नहीं लगा नहीं। एक ही लाए है? हाँ क्या कि इसका लेदर गर्म हो गया, हाँ. तो एक साइड का माल गाड़ी खंसा ली, खंसा के गिर गया। कहाँ से कहाँ ला रहे थे? और लाने से सोपड़ा महाराष्ट्र से हाँ. गुजरात जा रहा था। गुजरात कहाँ? गुजरात कड़ी। दरम्यान महामार्गावरील अशा अपघातांमुळे वाहतूक सुरक्षा आणि वाहनांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.